आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. Thank you. Welcome. लावू तुझ्यासाठी बघ काय आणलंय मी. चल आपण मस्त सँडविचेस खाऊया. ओके मला नकोय, मला फक्त माझी आई हवी आहे. साऊ साऊ बघ मम्मा कामाने गेलीये ना. तू आता सारखं आठवण काढत राहिलीस तर तिकडे आईला उचके येणार नाही का? आणि उचके आल्या तर काम कसं करणार आहे सांग मला. अरे पण बाबा ती नसले की मला करमत नाही ना. मग एखादा जोक सांगू तुला. नाही नको. आई नाही तर काहीच नाही. मला काय हवं असेल, काही कंप्लेंट्स असल्या तर मी कुणाला सांगू. मी सगळं तिलाच सांगते ना. अरे बापरे हा तर खूपच मोठा प्रॉब्लेम झाला की नाही. पण मी काय म्हणतोय आई जाताना काय म्हणाली होती, तुला जे काही हवंय जे काही पाहिजे ते तू अनुशी बोल ना, ती ऐकेल सगळं तुझं. मी खरंच बोलू त्यांच्याशी. ऑब्विसली तू तिच्याशी बोलायलाच हवं. पण बाबा तू तर म्हणाला होता की त्या मॅडम चांगल्या नाहीयेत, खूप वाईट आहेत, आणि आता म्हणतोय तू त्यांच्याशी बोल. आई म्हणाली होती की ते आजारी आहेत म्हणून आपल्या घरी राहत आहेत. तू मला काय ते फायनल सांग ना. आता कन्फ्युजन होतंय मला. सुंदरी तू हक्काने इथे राहायला आलीस मला खूप बरं वाटलं. म्हणजे याचा अर्थ असा की तू मला माफ केलंयस. आई प्लीज तुम्ही पुन्हा पुन्हा असं नका बोलू, नाहीतर मला फरक असल्यासारखं वाटेल. बरं ठीक आहे. धनंजयनी सगळं सांगितलं मला. मला माहिती आता तू मेंटली खूप डिस्टर्ब आहेस आणि अशा परिस्थितीत अगदी साहजिक येते. पण अगं नको इतकी काळजी करूस. अनु बरी होईल आणि तसंही तिची मेमरी परत येणं आपल्या सगळ्यांसाठी जास्त महत्वाचं आहे नाही का. सुंदरी मला एक सुचवायचं होतं. म्हणजे तुम्ही इतर जे काही उपचार करताय त्याच्याबरोबरच आयुर्वेदिक उपचार का नाही करत. म्हणजे माझ्या ओळखीचं एक आयुर्वेदिक सेंटर आहे जे ना अनुसारख्या पेशंट्स वरती उपचार करतं. मी तुला नंबर पाठवते त्यांचा, हवं तर तू एकदा चौकशी कर. चालेल, तुम्ही द्या मला नंबर. खरं तर आता जे जे काही शक्य आहे ते करायचंय मला. कारण सुंदरी नको इतकी काळजी करूस बाळा. आणि तसंही काही दिवसांनी तुला कायमच इथे राहायला यायचंय, हो की नाही धनंजय. अहो ठसका कसा लागला. आठवण काढणारी तर समोरच आहे तुमच्या. भूक लागली ना अरवा. तुम्ही दोघं बसा, मी जेवणाचं. मी पण येते तुमच्या मदतीला. अहो कशाला, तुझी चालूच असतात काम. तू बस गप्पा मारत, मी करते. नाही नाही ऐका ना, मला असं चैन नाही पडणार. मी येते तुमच्या मदतीला. बर चल.
म्हणावी बाळा. माझं सुद्धा कन्फ्युजन झालं होतं. मला वाटलं होतं की ती चांगली बाई नाहीये, पण नंतर कळलं ती तर खूप चांगली आहे. सो मी तुला जे काही सांगितलं ना ते सगळं विसरून जा, सोडून दे, तुझ्या डोक्यातनच काढून टाक. असं काही नाही. आता तू अनुशी नीट बोलायचं, कळलं तुला? अजिबात उलट सुलट बोलायचं नाही, वाईट बोलायचं नाही, नीट बोलायचं. बोलशील ना? ओके, पण नक्की? हो बाबा, नक्की. बरं ठीक आहे. अरे तुझं सँडविचेस राहिलं तर पटपट आपण सँडविचेस खाऊया. अरे अनु, बरं झालं तू आलीस. ऍक्च्युली मला एक काम आहे, तर मी साऊ ऐक, मी जरा एक महत्वाचं काम करून येतो. तू अनु आहे तोपर्यंत तू अनुशी बोल. ओके, आलो मी. गुड गर्ल. सावी, तुझी फेवरेट पोएम म्हणून दाखव ना मला. मला कंटाळा आलाय पोएम म्हणायचा. सावी, ठीक आहे, कंटाळा आलाय ना तुला, मग मी तुला पोएम म्हणून दाखवते. जॉनी जॉनी येस मम्मा, ईटिंग शुगर नो मम्मा, टेलिंग लाईज नो मम्मा, ओपन युअर आईज हा हा हा. नाही, तू चुकीचं म्हणतेस. मी म्हणून दाखवते तुला पोयम. चालेल चालेल. जॉनी जॉनी येस पप्पा, ईटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईज नो पप्पा, ओपन युअर माउथ हा हा हा. फ्रेंड्स, नाही, नो फ्रेंड्स. वाव, आज जेवणाला खीर आहे. मग सुंदरी आई आज पहिल्यांदा आली आहे की नाही आपल्याकडे, म्हणून खास गोडधोड केलंय तिच्यासाठी.